नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाचा धोका वाढत चाललेला आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करते. डॉक्टर त्याचबरोबर सगळे जे आरोग्य सेवक आहेत ते सगळ्या जनतेसाठी काम करताना दिसत आहेत आणि लोकांना आता आवाहन करण्यात येते. न्यूज 18 लोकमत सुद्धा वारंवार आवाहन करतंय, घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा. आणि याबद्दल सगळ्या बोलण्यासाठी, कोरोनाविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र बर्वे आहे, मनोविकार तज्ज्ञ ते आहेत ज्येष्ठ. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे माणसं घाबरून जायला लागली आहेत आणि माणसांनी आता या सगळ्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, कारण मनाची भीती ही माणसाला कमकुवत बनवते असं म्हणतात. त्याबद्दल सांगाल पहिल्यांदा. खरंय. असं आहे, सुरुवातीला आपण ज्या प्रकारे या साथीचे आपण वेगवेगळे टप्पे बघितले, त्याचप्रमाणे मन देखील वेगळ्या टप्प्यातनं एखाद्या गोष्टीला, संकटाला सामोरं जात असतं. त्यातला पहिला टप्पा असतो ज्याला आपण डिनायल म्हणतो, जो आपण आता अनुभवला, की जणू काही आपल्याकडे काही फारसं म्हणजे आपल्याकडे काही इतका प्रादुर्भाव होणारच नाही, इतकं काही आपल्याला धोका नाहीये, असं अजूनही लोकांना वाटतंय. म्हणजे ते अजूनही डिनायल स्टेजमध्ये आहेत, की त्यांना लक्षात येत नाही की खूप गंभीर धोका आहे. दुसरी असते ती अँझायटीची स्टेट. आता ज्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे की खरोखरच गांभीर्याने याचा विचार करायला पाहिजे, त्या लोकांना खूप चिंता वाटते. म्हणजे आता आपण चिंतेच्या स्टेजमध्ये आहोत. त्याच्यानंतरची स्टेज असते ज्याला आपण म्हणतो की अँगर, म्हणजे खूप चीड येते, राग येतो की हे सगळं आपण करून सुद्धा काही फायदा होत नाहीये. नंतरची स्टेज येते की ज्याच्यामध्ये आपल्याला डिप्रेस्ड वाटतं की आता आपण हरलो, याच्या पुढे आपण काही लढू शकत नाही, आपला पराभव झालेला आहे. आणि त्याच्यानंतर काही काळाने डिप्रेशन तीव्र होत जातं आणि मग हळूहळू त्यातनं आपण रिझॉल्व्ह होऊ शकतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण सध्या अँझायटीच्या स्टेजमध्ये आहोत. आपल्याला अँगरच्या स्टेजमध्ये जायचं नाहीये, आपल्या डिप्रेशनच्या स्टेजमध्ये जायचं नाहीये, आपल्या रिझोल्युशनच्या स्टेजमध्ये जायचंय. आता अँझायटीच्या स्टेजमध्ये होतं काय नेमकं, तर आपल्याला सगळ्याच लोकांची भीती वाटते, सगळ्याच गोष्टीची भीती वाटते. मृत्यूची तर भय प्रत्येकालाच आहे, भय इथले संपत नाही, ही गोष्ट खरीच आहे. पण आपण या गोष्टीचा एक रॅशनल आणि अॅक्युरेट विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपल्याला अॅक्युरेट इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं असतं. आपल्याला जर आता भीती घालवायची असेल तर एक वाक्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे नॉलेज इज पॉवर. आणि ज्या माणसाकडे पॉवर असते नॉलेजची, तो घाबरत नाही. त्यामुळे ज्या ज्या रेग्युलर साइट्स आहेत की जिकडनं आपल्याला अचूक माहिती मिळू शकते, करेक्ट माहिती मिळू शकते, सायंटिफिक माहिती मिळू शकते, अशा सोर्स मधनच माहिती मिळवायची आहे. आपल्याला त्या सोर्सच्या पलीकडे जाऊन व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधनं येणारे असे जे काही सजेशन्स असतात ते आपल्याला अजिबात नकोय. आपल्या लक्षात आलं की या काळामध्ये आपल्याला जर अँझायटीचा पाडाव करायचा असेल, भीतीचा पाडाव करायचा असेल, तर वेल इन्फॉर्म्ड राहणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याकरता आपलं मन शांत ठेवणं, मनस्वास्थ्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता काही महत्वाची गोष्टी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचे. अगदी डॉक्टर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आता म्हटलं जातं की इम्युनिटी पॉवर चांगली पाहिजे जर कोरोनाशी लढा द्यायचा असेल तर. आणि इम्युनिटी ज्याची चांगली आहे त्याला हा कोरोनाचा त्रास, प्रादुर्भाव लगेच होत नाही किंवा होतही नाही. तसंच जसं शरीराचं आरोग्य महत्वाचं आहे, तसं मनाचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्याबद्दल थोडंसं सगळ्या प्रेक्षकांना सांगाल. महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे शरीर महत्वाचं राखणं महत्वाचं आहे, तसं मन महत्वाचं राखणं महत्वाचं आहे. याचं कारण काय आहे की मन आणि शरीर, मनाचा ताबडतोब आपल्या शरीरावरती परिणाम होतो. ज्या क्षणी आपण दुःखी होतो, ज्या क्षणी आपण अतिशय तणावग्रस्त होतो, त्या क्षणी आपल्याला माहितीये की आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड्स पाजरायला लागतात. स्टिरॉइडचा आपल्याला मोठा फायदा असा असतो की आपण तत्क्षणी काहीतरी लढा करू शकतो. पण स्टिरॉइडने आपली इम्युनिटी खराब होत असते, खाली जात असते आणि त्यामुळे आपण अधिक वल्नरेबल होतो, आपण अधिक प्रोन होतो. त्यामुळे आपल्याला आपली जर अगदी डॉक्टर, मी तुम्हाला थांबवतोय. एक महत्वाची ब्रेकिंग बातमी आता आपण बघणार आहोत. कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये आता न्यूज 18 नेटवर्कचा सहभाग झालेला आहे. इंडिया गिव्हज मोहीम, ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 लोकमत, न्यूज 18 नेटवर्क जे आहे, पूर्ण न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेला आहे. आणि हॅशटॅग इंडिया गिव्हज मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हॅशटॅग इंडिया गिव्हज मोहिमेसाठी आता तुम्ही ट्विट करू शकता. या मोहिमेअंतर्गत तुम्ही लिहायचं आहे हॅशटॅग इंडिया गिव्हज मोहीम. आणि या सगळ्यामध्ये कोरोना विरोधातल्या लढ्यात न्यूज 18 नेटवर्क सुद्धा सहभागी झालेला आहे.
आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आतापर्यंत या सगळ्या मोहीम न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत सगळं पोहोचत होतं। न्यूज 18 लोकमत वारंवार पुढाकार या सगळ्यामध्ये घेतलेला। आम्ही तुमचा आमच्या यादीमध्ये समावेश करू। तुम्ही या पद्धतीने ट्विट करा #IndiaGives या मोहिमेअंतर्गत। कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क आता सहभागी झालेले आहेत आणि #IndiaGives मोहिमेअंतर्गत तुम्ही ट्विट करा। आम्ही तुमचा आमच्या यादीमध्ये समावेश करू। आणि यामध्ये मिळालेली जी देणगी आहे ती पंतप्रधान सहायता निधीसाठी ही देणगी जी आहे ती आम्ही निधी जो आहे तो जमा करू। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोरोना विरोधातला लढा हा अधिक तीव्र पद्धतीने उभारणं गरजेचं आहे आणि यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेली आहे। इंडिया गिव्स मोहीम न्यूज 18 लोकमतनं सुरू केलेली आहे आणि त्या अंतर्गत येणारा निधी आहे तो पंतप्रधान सहायता निधीसाठी जमा केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही ट्विट करा आणि त्या अंतर्गत या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता। पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट सुद्धा तुम्ही #IndiaGives मोहिमे अंतर्गत करू शकता। आणि या सगळ्यामधून जो निधी जमा होणार आहे, या सगळ्यामधून जी देणगी जमा होणार आहे ती पंतप्रधान सहायता निधीसाठी जमा केली जाणार आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेला आहे। न्यूज 18 लोकमतनं पुढाकार घेतलेला आहे। पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट करा आणि त्या सगळ्याचा समावेश जो आहे तुमच्या नावाचा समावेश आम्ही आमच्या यादीमध्येही करू। कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये न्यूज 18 नेटवर्क सहभागी झालेले आहे। पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि त्या संदर्भातलं ट्विट करा। नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा पगार कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये पंतप्रधान सहायता निधीमध्ये जमा करणार आहेत। नेटवर्क 18 चे जे सगळे रिजनल, नॅशनल, इंटरनॅशनल चॅनल्स आहेत, सगळे जो मीडिया ग्रुप आहे नेटवर्क 18 चे सगळे कर्मचारी 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी जमा करणार आहेत। तुम्हीही पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करा आणि ट्विट करा #IndiaGives मोहीम। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करू शकता तुम्ही आणि पंतप्रधान सहायता निधीला मदत करा आणि ट्विट सुद्धा करा #IndiaGives मोहीम। त्याचबरोबर नेटवर्क 18 चे कर्मचारी, सगळ्या नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीसाठी देणार आहेत। रोजंदारीच्या कामगारांसाठी न्यूज 18 नेटवर्कनं मदतीचा हात पुढे केलेला आहे। कोरोनाच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी न्यूज 18 नेटवर्कने एक पाऊल पुढे टाकलेला आहे। आतापर्यंत नेटवर्क 18चा आतापर्यंत पुढाकार होताच, पण आता मात्र एक पाऊल पुढे टाकत नेटवर्क 18 पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करणार आहे आणि नेटवर्क 18 चे सर्व कर्मचारी जे आहेत ते 1 दिवसाचा पगार पंतप्रधान सहायता निधीला दिला जाणार आहे। रोजंदारी कर्मचारी जे आहेत, रोजंदारी कामगार आहेत, यांच्यासाठी सुद्धा न्यूज 18 नेटवर्कनं एक पाऊल मदतीचं पुढे टाकलेलं आहे। तुम्ही सुद्धा पंतप्रधान सहायता निधीसाठी मदत करू शकता आणि ट्विट करा न्यूज 18 #IndiaGives मोहिमेअंतर्गत नेटवर्क 18च्या या मोहिमेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। कोरोना विरोधातल्या लढ्यामध्ये सगळेजण सहभागी होऊया। नेटवर्क 18नं यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि कोरोनाला हरवण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जबरदस्त अशी यशस्वी करूया। नेटवर्क 18 चे कर्मचारी 1 दिवसाचा आपला पगार पंतप्रधान सहायता निधीला देणार आहेत आणि तुम्ही सुद्धा पंतप्रधान सहायता निधीला मदत करा आणि ट्विट करा। कोरोनाला हरवण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच नेटवर्क 18 न पुढाकार घेतलेला आहे।
पंतप्रधान सहायता निधीसाठी नेटवर्क 18चे सगळे कर्मचारी 1 दिवसाचा पगार देणार आहेत. रोजंदारीच्या कामगारांसाठी न्यूज 18 नेटवर्कनं मदतीचा हात पुढे केलेला आहे. तुम्हीही या मोहिमेत सहभागी होऊ शकता आणि कोरोनाच्या लढ्यामध्ये पुढाकार घेऊ शकता, एक पाऊल पुढे टाकू शकता, मदतीचा हात देऊ शकता. पंतप्रधान सहायता निधीसाठी तुम्ही मदत करू शकता आणि मदत करा आणि ट्विट करा. आणि न्यूज 18 नेटवर्कनं सुद्धा पुढाकार घेतलेला आहे. आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी डॉक्टर राजेंद्र बर्वे आपल्या सोबत होते. कोरोना विरोधामध्ये कसा मानसिक संतुलन व्यवस्थित राखणं हे अतिशय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. पुन्हा एकदा जाऊयात डॉक्टर राजेंद्र बर्वे यांच्याकडे. डॉक्टर, मगाशी आपला एक प्रश्न सुरू होता, त्याचं उत्तर द्या सविस्तर. महत्वाची गोष्ट अशी आहे की मला गीताईमधला एक श्लोक आठवतो. उद्धरावा स्वये आत्मा खचू देऊ नये कधी, आत्माची बंधू आपुला आत्माची आपला रिपू. म्हणजे आपलं मन हे आपल्या सगळ्यात जवळचं आता साथीदार आहे. आपल्या शरीराला साथ करणार आपलं मन आहे. त्यामुळे आपलं मनाचं आरोग्य टिकवणं, मनस्वास्थ्य टिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता 5 महत्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी आपण थोडं जमल्यास आपण त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण करू. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे अचानक घरी बसायला लागलेलो आहोत आणि या काळामध्ये आपण कदा घरी बसायला लागलेलो आहोत की जेव्हा आपली अशी अपेक्षा पण नव्हती तेव्हा आपण घरी बसतोय, तेव्हा काही गोष्टींचं आपण पालन करूया. एक म्हणजे घरामध्ये अत्यंत शांतपणा, कौटुंबिक सौख्य नांदणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळा घरात अनेक वर्षांनी आपण एकत्र बरोबर राहत असलो तर बारीक सारीक गोष्टीवरनं भांडणं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट्स आपण टाळूया. पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण एकदा सुटीचा माहोल तयार करायचा नाहीये. अनेक लोक वर्क फ्रॉम होम करतायत, मी सुद्धा घरनंच काम करतो आहे. तर आपलं रुटीन पाळणं खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा सुटीवर असल्यानंतर केव्हाही झोपतो, केव्हाही उठतो, केव्हाही खातो पितो, काही करत असतो. हे आरोग्याच्या दृष्टीने, मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अजिबात बरोबर नाही. त्यामुळे आपलं जे रुटीन आहे, आंघोळीची वेळ, व्यायामाची वेळ, जेवणाची वेळ, चहा पाण्याची वेळ ही आपण पाळली पाहिजे आणि ती स्ट्रिक्टली ज्या प्रकारे आपण करत होतो म्हणजे आयडियल आहे त्याप्रमाणे आपण करता आलं पाहिजे आपल्याला. त्यामुळे हे आपले रुटीन आपल्याला सोडून चालणार नाही. आपण काम करत असताना आपण व्यवस्थित आपले बाहेर जाण्याचे कपडे घालून आपण घरामध्ये वावरलं पाहिजे, ताकी आपल्या मनालाही जाणीव होईल की आय एम अलर्ट. आपल्याला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे, जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. नाहीतर सोशल डिस्टन्सिंग आपण पाळू शकत नाही, साध्या गोष्टी आपण पाळू शकत नाही, जसं हात धुणं. ही आपण महत्वाची गोष्ट मानली पाहिजे आणि ते रुटीन मध्ये आणलं पाहिजे, तरच ते होऊ शकेल. त्याची हॅबिट झाली पाहिजे. आणि एकदा एखादी गोष्ट आपण परत करत राहिलो, 20 वेळा जरी एखादी गोष्ट केली दिवसातनं, आपण 1-1.5 तासांनी असे जर हात धुत राहिलो 2 दिवस, तरी आपल्याला आपोआप त्याची सवय लागेल. त्यामुळे हे आपण कधीही सोडून चालणार नाही. अगदी डॉक्टर, आपल्याला प्रेक्षकांच्या सुद्धा काही शंका येत आहेत. नाशिकवरून नितीन नेखे आपल्या सोबत आहेत. नितीनजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब, मी नितीन नेखे बोलतो नाशिकहून. तर मला एक प्रश्न विचारायचा होता की सध्या आता मास्क जे आहे त्याचं शॉर्टेज आहे मार्केटमध्ये, तर त्याऐवजी आपण रुमाल वगैरे जर तोंडाला बांधला तर चालेल का? आणि त्यावर आपण एक निलगिरी तेल वगैरे किंवा काही कापूर वगैरे आपण म्हणजे निलगिरी तेल आपण लावू शकतो का? तर त्यावर काय उपाय असू शकतात सर दुसरा अजून? की निलगिरी तेल लावणं, कापूर लावणं हे फक्त व्हॉट्सअप वरती आलेलं आहे. प्रत्यक्षात WHO, ICMR यांनी कोणीही सांगितलेलं नाहीये. आता रुमालाचा वापर हा टेम्पररी म्हणून आपण वापरू शकतो. मास्क वरती आताच आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकणार आहे, कारण फारच मोठी रेट पडलेली आहे. पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरामध्ये व्हायरस कसा शिरतो. 4 प्रकारच्या गोष्टीतनं शिरू शकतो. आपलं तोंड जे ओलं असतं, नाक जे आतून ओलं असतं, डोळे जे आतनं मॉइस्ट असतात आणि कान, ही 4 एंट्री पॉइंट्स आहेत आपल्या शरीरातले. तर आपण कान तर बंद करून ठेवू शकत नाही, पण मास्क घातल्यानंतर काही प्रमाणात आपण कानाला प्रोटेक्ट करू शकतो, तोंडाला, नाकाला प्रोटेक्ट करू शकत असतो. ज्यांना खरोखरच धोका आहे त्यांनी 0 नंबरचा चष्मा लावून वावरणं गरजेचं आहे. पण सर्वसामान्य माणसांना, ज्यांना फक्त कोरोना बाधित आहेत, त्यांनी तो N95 मास्क वापरणं गरजेचं आहे. बाकीच्या लोकांनी सोशल डिस्टन्स मेंटेन केलं आणि साधे मास्क लावले तरी चालू शकेल. पण या बाबतीतली अधिक खात्रीलायक गोष्ट एखाद्या फिजिशियनकडनं मिळू शकेल. मी मानसिक रोग तज्ञ आहे, मनोविकार तज्ञ आहे, मानसोपचार तज्ञ आहे. माझी माहिती ही ICMR WHO कडून आलेली आहे, याची तुम्ही पण दखल घेऊ शकता. अगदी. जळगाववरून दुसरे प्रेक्षक आहेत रवींद्र कुडाळकर. रवींद्रजी, प्रश्न विचारा. नमस्कार राजेंद्र बर्वे सर, खूप छान वाटतं आज आपल्याशी लाईव्ह संवाद साधण्याची संधी न्यूज 18 लोकमतने दिली कोरोनाच्या निमित्ताने.
आणि न्यूज 18 लोकमतने सुद्धा मोठं पाऊल उचलले, त्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की एकमेकाबद्दल संशयानं पाहणं, यातनं मनाचा गोंधळ परस्परांबद्दल वाटतो, मग तो नातेवाईक असो किंवा मित्र असो, तर याबद्दल कसं प्रत्येकानं पाहावं, हा पहिला प्रश्न. दुसरं सर, मला असं विचारायचं आहे की अशा अवस्थेमध्ये, भीतीच्या अवस्थेमध्ये मन आणि शरीर या दोन्हींच्या आरोग्याचा समन्वय कसा साधावा, संतुलन कसं साधावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात करोनाग्रस्त आढळला तर नातेवाईकांनी काय दक्षता घ्यावी, कशी पावलं उचलावीत. धन्यवाद आणि अभिनंदन. रवींद्र कुडाळकर, तुम्ही इतके नेमके प्रश्न विचारलेत की आमचे उत्तर देणं खूप सोपं झालेलं आहे. अशा काळामध्ये पटकन आपलं मन संशयी होतं, पण संशयी होण्यापेक्षा आपण अलर्ट राहणं खूप महत्वाचं आहे. अलर्ट हा शब्द जास्त महत्वाचा आहे. आपण सगळ्यांवरती संशय घेत बसलो तर आपण काहीही करू शकणार नाही, वावरू शकणार नाही, काम करू शकणार नाही. त्यामुळे आपण सतत अलर्ट राहिलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग आपण रिस्पेक्ट केलं पाहिजे. बाहेर पडत असताना आपण जर संचारबंदी लागू असेल तर अजिबात बाहेर पडता कामा नये. या अशा अर्थाने आपण एकमेकांना जवळीक साधली पाहिजे, म्हणजे शारीरिक नाही किंवा प्रत्यक्ष जवळीक नाही, पण मनाची जवळीक साधणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला मी म्हटलं होतं, गीताईमधला किंवा गीतेमधला श्लोक आहे की आत्मा आपलाच बंधू असतो आणि आपलाच शत्रू असतो. त्यामुळे आपण शत्रुत्व पत्करायचं नाहीये, तर एकमेकांकडे अतिशय कंपॅशनेटली बघायचंय, एकमेकांच्या अडचणी समजून घ्यायच्यात, तरच आपण एकमेकांना प्रत्यक्षामध्ये सपोर्ट करू शकतो, सहकार्य करू शकतो. त्यामुळे शत्रुत्व बाळगण्याचं किंवा अतिसंशय घेण्याचं काहीही कारण नाही. दुसरा तुमचा प्रश्न होता की मन आणि शरीर याचं संतुलन राखण्याकरता आपल्याकडे अतिशय महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. आपल्याला ते आपल्या इनहेरिटन्स मधनं मिळालेले आहेत. एक म्हणजे योगासनं, योगाभ्यास, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माइंडफुल मेडिटेशन. आता योगाभ्यासाचं महत्व असं आहे की शरीर आणि मन यांना जोडणारा योग असतो, आणि तो योग जेव्हा आपण करत असतो, म्हणजे योगासनं करत असतो, त्याचे अष्टांग मार्ग करतो आपण, हठयोगाने करतो, पण ज्याने आपलं लक्ष पूर्णपणे आपल्या शरीरावर केंद्रित होतं, आपल्या श्वासावर केंद्रित होतं, आणि त्या योगे आपलं शरीर आणि मन एकत्र येतं, आणि मग आपण अधिक चांगलं संतुलन साधू शकत असतो. रवींद्र, खूप महत्वाची गोष्ट ही आहे की सातत्याने भीती वाटत असताना आपलं मन वॉन्डरिंग असतं, सतत भरकटलेलं मन असतं. असं म्हणतात की 50% म्हणजे जागेपणातला 50% वेळ माणसं ही फ्युचरची, भविष्यकाळाची चिंता किंवा बाहेर जुन्या गोष्टींचा रिग्रेट करण्यात घालवत असतात. 50% वेळ जेमतेम आपल्याला मिळत असतो, त्यातला काही कामाला जातो. 50% वेळ आपल्या नकळत आपण चिंताग्रस्त असतो, आणि या काळात जवळजवळ 75 ते 80% वेळ आपण चिंताग्रस्त असतो. त्यामुळे अशा चिंतेमध्ये आपलं मन भरकटत राहतं आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य अजिबात ठीक राहू शकत नाही. त्यामुळे योगासनं करणं गरजेचं आहे, रेग्युलरली करणं गरजेचं आहे, आणि माइंडफुल मेडिटेशन करणं गरजेचं आहे. माइंडफुल मेडिटेशन मी का म्हणतो, याचं कारण असं आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारची ट्रँक्विलिटी, कोणत्याही प्रकारचं मन शांत होणं हा आपलं उद्दिष्ट नसून आपलं लक्ष केंद्रित राहणं आपल्या श्वासावर खूप महत्वाचं आहे. कारण लक्ष जर श्वासावर केंद्रित राहिलं तरच आपलं मन स्वस्थ होऊ शकतं. कारण असं आहे की आपण मेडिटेशनला किंवा माइंडफुल मेडिटेशनला बसलो, ज्याला आनपान मेडिटेशन म्हणतात, तरी सुद्धा ताबडतोब आपलं मन भरकटायला लागतं. ते हे कसं करायचं मी तुम्हाला एखाद्या मिनिटात करून दाखवतो. म्हणजे आपण जिथे बसलेलो असतो तिथे आपण बसू शकता. आपण चालत असला तर चालता चालता सुद्धा आपल्याला मेडिटेशन करता येतं, ज्याला चंक्रमण असं म्हणतात. आपण उभं राहून पण करू शकतो, स्टँडिंग मेडिटेशन पण करू शकतो. महत्वाचा फॅक्टर काय आहे तर 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याचे काही नॅचरल कर्व्स असतात. नॅचरली आपला पाठीचा कणा हा असा निर्माण झालेला आहे की तो मानेमध्ये, छातीमध्ये, पोटामध्ये योग्य प्रकारे त्यांनीचे कर्वेचर आहे. ते आपण कर्वेचर मेंटेन केलं पाहिजे. त्याच्याकरता आपण काय करायचं तर आपले हात, आपण कुठेही असले तरी आपले हात आपण मांडीवर ठेवतो, मान थोडी खाली, आणि खांदे थोडे मोकळे करू शकत असतो, म्हणजे मागे खेचू शकत असतो. खूप जोरात नाही किंवा पडलेले पण नाही, जस्ट मागे घेतलेले आहेत. आता हे का महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपण पूर्णपणे आपले खांदे मागे करत असतो, ब्रेस करत असतो, तेव्हा आपल्या शरीरामधली जी फुफ्फुसं असतात, लंग्स असतात, त्यांच्या कपॅसिटीज अधिक ओपन होत असतात. पर्टिक्युलरली जे अपायकल असतात, जे आपल्या कॉलर बोनच्या मागे असतात फुफ्फुसं, ती जास्त ओपन होत असतात.
आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये योग्य तो ऑक्सिजन मिळू शकत असतो. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कोरोनासारख्या व्हायरसच्या रोगामुळे फुफ्फुसावरती परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला शरीर मजबूत ठेवायचं म्हणजे काय, तर आपल्याला फुफ्फुस अगदी मजबूत अगदी म्हणजे डॉक्टर कुठेतरी मेडिटेशन पण अतिशय महत्वाचं आहे आणि प्रत्येकानं तुम्ही खरंच त्या प्रश्नांना अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन ही चर्चा अशी सुरू ठेवूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता तुमचं मनोरंजन असेल एकदम झकास, कारण इथे एक चित्रपटांचा बेत खास, ज्यात आहे विनोदाची कुस्ती, नवरा आहे तुझा, मी हात काढणार, नृत्याचा ठसका. तर मग तयार व्हा, कारण आली आहे नवी मराठी चित्रपट वाहिनी शेमारू मराठी बाणा, अस्सल फिल्मी. खास वनौषधीने बनविलेले पेट सफा आयुर्वेदिक चूर्ण आजच घेऊन या. पेट सफा पहिल्या रात्रीपासूनच असर दाखवते, याची सवय देखील लागत नाही. पेट सफा, सगळे रोग दूर. नवी मुंबई स्मार्ट सिटी मध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि लोकल स्टेशन जवळ लँड फिना सादर करत आहे प्लॉट्स फक्त 2 लाखात. मुंबईत आपल्या घरात स्वप्न साकारण्यासाठी आजच कॉल करा. घरी उशीर म्हणजे जेवायला उशीर, रिझल्ट ऍसिडिटी. म्हणून मी निवडते फक्त बेस्ट डायजीन. डायजीन आहे डॉक्टरांचं नंबर 1 प्रिस्क्राइब्ड अँटासिड. यामध्ये आहे सर्वात जास्त ANC म्हणजे ऍसिड न्यूट्रलायझिंग कॅपॅसिटी, जी ऍसिडिटीला पूर्णपणे न्यूट्रलाइज करते आणि देते परिणामकारक आराम. याची बॅटरी डाऊन होतच नाही यार. हा माणूस आहे की ओकाया? घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी. याची ऍडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. किंगफिशर स्टॉर्म स्वॅग मेरा स्टाईल. बाई, 56 मसाले का ठेवता? फक्त सुरुची गोडा मसाला कोणत्याही भाजीत टाका आणि त्याची चव तर चाखा. सुरुची गोडा मसाला, डोळे मिटून निवडा. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे आहेत. राजेंद्रजी आपल्यासोबत प्रेक्षक आहेत साताऱ्याहून अमर चोरमुले. अमरजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते सर. हॅलो. हा बोला, तुमचा प्रश्न सलग विचारा, डॉक्टर ऐकतायत. हा सर, एक महिन्याचा खोकला जर त्या माणसाला असेल, 1 महिना कंटिन्यू येत असेल, तर त्याने उपचार म्हणजे काय घ्यावे? आणि सुदर्शन क्रिया जी आपले रविशंकरजी सांगतात ते सुदर्शन क्रिया करा, तर ह्याच्यामुळे काय फायदा होतो का? सुदर्शन क्रियेमध्ये आपण प्राथमिकतः आपल्या श्वासावरती नियंत्रण शिकत असतो. श्वास कसा घ्यायचा आणि श्वास कसा सोडायचा हे त्या क्रियेमध्ये सांगितलं जातं. क्रिया चांगली आहे, ब्रह्मविद्या ही क्रिया पण चांगली आहे, प्राणायाम पण चांगले आहे, आता जे मी सांगणार आहे ते पण उपयुक्त आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की आपण श्वासावर लक्ष केंद्रित कसं करायचं हे शिकवण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे पद्धती आहेत. त्यामुळे पद्धतीपेक्षा त्यातनं आपण काय साध्य करतो ते आपण लक्षात घेऊया आणि त्याप्रमाणे आपण त्याचा अवलंब करूया, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मला वाटतं मगाशी रवींद्र कुडाळकरनी जो विचारलेला प्रश्न होता त्याचं थोडंसं उत्तर राहिलेलं होतं, ते देतो. म्हणजे 3 महत्वाच्या गोष्टी मी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे आपला स्पाईन बरोबर पाहिजे, तो कडक नको, ताठ नको, म्हणजे ताठरपणा नको त्याच्यामध्ये. इट शुड बी फर्म, नॉट रिजिड. आपले खांदे मोकळे असले पाहिजेत सो दॅट आपण चांगला श्वास घेऊ शकू. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हळूहळू आपलं लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित करायचं. डोळे मिटून घेतले तर चालतील, नाही घेतले तरी सुद्धा चालतील, पण हळूहळू श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. 1 2 3 4 असे आकडे मोजून श्वास घ्यायचा आणि 1 2 3 4 5 6 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 असं म्हणेपर्यंत हळूहळू श्वास सोडायचा. आता हे महत्वाचं का आहे याचं कारण आपण जेव्हा श्वास सोडत असतो तेव्हा आपल्या शरीरामधली जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते, जी आपल्या शरीराला नियंत्रित करत असते, तिचा आपण बॅलन्स साधतो आणि त्याच्या मदतीने आपल्या शरीरामध्ये जी स्ट्रेसमुळे निर्माण झालेली स्ट्रेस हार्मोन्स असतात त्याचं प्रमाण कमी होतं. ती पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम थोडी असते, ती आपली अधिक आपल्याला स्टेबिलाईज करते आणि इम्युनिटी स्ट्रॉंग करू शकते. कारण स्टिरॉइडचा आपल्याला जो स्राव असतो तो थोडा कमी होऊ शकतो आणि एकूण त्याचा जो प्रभाव आपल्या मेंदूवरचा तो कमी होऊ शकतो. अगदी डॉक्टर, शेवटचा एक प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे
घाबरून जाणारे आहेत. मग संशयित रुग्ण असतील किंवा ज्यांना काही लक्षणं आढळले असतील किंवा बारीक सर्दी ताप जरी असला घरामध्ये तरी घाबरून जाणार आहेत. अशा प्रेक्षकांसाठी काय आवाहन कराल? थोडक्यात सांगा, आपल्याकडे 1 मिनिट आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपण याला घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हा रोग निश्चितपणे बरा होऊ शकतो. काही लोकांना फक्त त्याचा धोका जास्त असतो. तुम्ही लवकरात लवकर मेडिकल ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा, कारण व्हायरसवरती अजून नेमकं औषध सापडलेलं नाहीये, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते आणि या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये आपण आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्वरेनं उपचार करून घेणं गरजेचं आहे. अजिबात आपले धैर्य खचून देऊन चालणार नाही. हा काळ अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराबरोबर आपलं मनोधैर्य टिकवणं, आपले मुख्यमंत्री सांगतायत, पंतप्रधानांनी सांगतायत की आपलं मनोधैर्य टिकवून ठेवलं तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपण हे फाईट करू शकू. की आपल्याकडे पुरेशी सगळी ताकद आपण एकत्र करून की आपण लढाई जिंकू शकतो. व्हायरस ही कोणचे म्हणजे किती छोटीशी गोष्ट असू शकते, जी सूक्ष्म जीव आहे, तो डोळ्यांनी दिसत पण नाही, पण आपण त्याला आज घाबरतो आहोत कारण आपल्याकडे अज्ञान आहे. अगदी. आणि या व्हायरसचा आपण सकारात्मक विचारांनी लढा दिला पाहिजे. बी पॉझिटिव्ह, बी हॅपी म्हटलं जाते. त्याच पद्धतीनं या व्हायरसच्या विरोधामध्ये लढायला उतरलं पाहिजे. डॉक्टर, तुम्ही आलात वेळात वेळ काढून आणि प्रेक्षकांना या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण बघितलं डॉक्टर राजेंद्र बर्वे मनोविकार तज्ञ आपल्या सोबत होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे मानसिक संतुलन कशा प्रकारे या परिस्थितीमध्ये टिकवलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केलं. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.